फ्रेंड्स, मी मनीषा, मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बाहेर छान मस्त पाऊस पडत आहे, तर आपण चला पोहा कुरकुरे ही रेसिपी आज बनवणार आहोत। ही पोहा कुरकुरे अगदी 10 मिनिटात रेडी होतात आणि खायला पण तितकेच टेस्टी वाटतात। तर आता बाहेरचे कुरकुरे आणायची अजिबात गरज नाही, बनवूया घरीच आपण टेस्टी पोहा कुरकुरे। तर बघत राहा मराठी किचन विथ मनीषा। तर चला आपण स्टार्ट करूया कुरकुरे बनवण्याकरिता मी 1 आलू घेतलेला आहे, हा उकडलेला आलू आहे आणि हे पोहे आहेत। हे पातळ पोहे आहेत, तुम्ही जाडसुद्धा घेऊ शकता, पण जाड पोहे घेत असाल तर ते थोडे वॉश करून घ्या। तर चला आता आपण पोहा कुरकुरे बनवण्याकरिता आपलं मिश्रण रेडी करूया। तर सर्वात प्रथम आपले हे जे पोहे आहेत हे आपण मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया त्याची। हे पोहा कुरकुरे बनवल्याला अगदी कमी साहित्य लागतं आणि खायला सुद्धा अगदी टेस्टी वाटतात। तर तुम्ही या पावसाळ्यामध्ये छान असं ट्राय करून बघा। बाहेर मस्त पाऊस पडत आहे, तर चला आता आपण पोहा कुरकुरे बनवायला स्टार्ट करूया। आणि पोहे मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतली आहे मी मिक्सरमध्ये। तर आता आपण हे पोहे एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणि इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतला आहे। कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्ही मैदासुद्धा यूज करू शकता। तर अर्धा कटोरी मी इथे बेसन घेतलेलं आहे आणि हे आलू आहे, याला छान आपण स्मॅश करून घेऊ मिक्स करताना। आणि मी इथे अर्धा छोटा चम्मच तीळ घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, चुटकीभर हळद आहे, स्वादानुसार नमक, अर्धा छोटा चम्मच जीरा पावडर। आणि आपण इथे मिरच्या टाकल्या असल्यामुळे तिखट आपण खूप कमी टाकूया। मी थोडंसं कलर येण्याकरिता थोडंसं टाकते चुटकीभर, आणि थोडंसं धने पावडर। तर चला आता आपण हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेऊया। थोडंसं आपण इथे पाणी पण ॲड करूया, पाणी घालूया, थोडं पाणी घेऊन छान असं मिक्स करून घेऊया। जसं आपण पकोड्याकरिता पीठ भिजवतो त्या प्रकारे छान असं भिजवून घेऊया। हे बघा, तर मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। पोहा कुरकुरे खायला खूपच टेस्टी वाटतात आणि याला बनवायला पण खूप जास्त साहित्य नाही लागत। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मला नक्की आवडतील। आणि तुम्ही माझा चॅनल जर पहिल्यांदा बघत असाल प्लीज तर सबस्क्राईब करा, कारण अशीच मी नवीन आणि युनिक रेसिपी घेऊन येत राहणार। त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, किंवा मग 2 ते 3 मिनटं ॲटलीस्ट बघा, तेव्हाच तुमचे कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचतील। हे बघा, सर्व साहित्य छान असे मिक्स झालेले आहे। आता आपण तेल गरम करून घेऊया आणि आपले पोहा कुरकुरे तळून घेऊया। तर हे बघा, आता आपण कुरकुरे रेडी करू, त्याकरिता हाताला थोडंसं छान असं तेल लावून घ्या। आणि हे बघा, अशा प्रकारे तुम्ही थोडंसं मिश्रण घेऊन अशा प्रकारे लांब कुरकुरे बनवा। आणि आता कुरकुरे खायला जाण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही, घरीच बनवा। फक्त 10 मिनिटात छान टेस्टी आणि हेल्दी कुरकुरे। हे बघा, अशा प्रकारे तुम्ही सर्व कुरकुरे रेडी करून घ्या। हे बघा, लहान मोठे कोणत्याही आकाराचे। थोडं अगोदर हाताला तेल लावून घ्या। बघा, एक मी छोटा बनवते, अशा प्रकारे कुरकुरे बनवून घ्या। हे कुरकुरे बनवत असताना आपण गॅसवर तेलसुद्धा गरम करायला ठेवूया। तर मी ठेवलेलं आहे ऑलरेडी। हे बघा, अशा प्रकारे कुरकुरे तुम्ही रेडी करून घ्या। हे बघा, अशा प्रकारे मी पोहा कुरकुरे छोटे मोठे आकाराचे तयार करून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये छान तेल पण गरम झालेलं आहे। आता आपण आपले कुरकुरे छान असे क्रिस्पी कुरकुरे तळून घेऊया। हे बघा, खायला टेस्टी आणि अगदी 10 मिनिटात तयार होतात। तर आता लवकर बनवा पोहा कुरकुरे आणि मुलांना खायला द्या, मुलंही खुश आणि तुम्हीही खुश। बाहेरचे अनहेल्दी कुरकुरे खाण्यापेक्षा तुम्ही असे कुरकुरे बनवून मुलांना द्या। छान असे तळून घेऊया आपण। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। पोहा कुरकुरे छान असे तळून झालेले आहे, बघा किती सुंदर कलर आलेला आहे। तर अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा पोहा कुरकुरे तुम्ही तळून घ्या। हे बघा,
तर हे बघा पोहा कुरकुरे रेडी झालेले आहेत. अगदी 10 मिनिटात रेडी होतात हे पोहा कुरकुरे आणि खायला पण खूप टेस्टी वाटतात. तर तुम्ही जरूर ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडले तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा की तुम्हाला कसे वाटले. जर चांगले वाटले तर लाईक करा आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हसत राहा आणि बघत राहा मराठी किचन विथ मनीषा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.